रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त बेस कमी कल्याण करा. मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरी तारी येली शिळा शिखरी सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी का स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी जळी रक्षिले निर्दिमा कागदाशे महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी तुझे उपमान आढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने भवसिंधुसे बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणी तू कयानी अनाथा दिना कारणे तू कयाणे तुका भासला मानवी वेशधारी का भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी परिहा लीला विग्रही निर्विकारे स्वये श्री हरि व्यापकू सर्व जीवा स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी जया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागितीये दिव्य लोकासी न नेली त्यागिती दिव्य लोकाशिने जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत कृपा झाली इमारत फळाली इमारत फळाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली इमारत फळाली इमारत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार केला हा विस्तार जेने केला हा विस्तार नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार केला हा विस्तार तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत दिला भागवत स्तंभ दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत खांब दिला भागवत खांब दिला भागवत का झाला से कळस भजन करा सावकाश भजन करा सावकाश का झाला से कळस भजन करा सावकाश भजन सावकाश भजन करा सावकाश ज्ञान देवे रचिला माझ्या उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया बहिणी मने फडके ध्वजा निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा बहिणी मने फडके ध्वजा निरूपण गेले ओझा निरूपण गेले ओझा निरूपण गेले ओझा ज्ञानदेवे रचिला पाया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया उभारिले देवालया उभारिले देवालया तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम
नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ तळी दगडा सहित वया तारी आल्या दैशालाया दैशालाया तारी आल्या दैशालाया तळी दगडा सहित वया तारी आल्या जैशालाया तारी आल्या जैशालाया तारी आल्या जैशालाया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ जेने केला धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ हॅलो 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 बेस कमी करा इको पण कमी करा हॅलो हॅलो सगळ्यांनी हात वरती करा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आज आपल्या कथेचा द्वितीय दिवस बैठक नाही होते असे काही अडचण हालतोय तो असं इको कमी करा इको कमी करा बेस कमी करा ट्रबल वाढवा थोडासा स्वच्छ आवाज आला पाहिजे कथेच्या द्वितीय दिनी आपण सर्वजण एकत्र जमलोत भगवान पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने 2024च्या बीजोत्सवामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांच्यातर्फे आयोजित असणारा हा बीजोत्सव गुरुवर्य हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज मंडलिक निवासेकर यांच्या मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी गाथेचं पारायण करतात आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण भारत महाराज धावणे याचं नेतृत्व करतायत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जगद्गुरु तुकोबांची भावनिरूपण कथा ऐकतो त्यातला आजचा दुसरा दिवस आपण कालच्या दिवसाचा थोडासा परामर्श घेऊयात काल कथेमध्ये काय काय सांगितलं त्याचं कारण मी मास्तर माणूस आहे तुम्हाला विचारलंच पाहिजे काल काय झालं ते नाही का काल जगद्गुरु तुकोबांचा जन्म झाला बरोबर आहे ना तुम्ही असे पाहता जसे मी पाकिस्तानमधून आलो की काय असं चुकलं तरी चालेल ना काही अडचण नाही बोलत राहा फक्त बोललंच पाहिजे काल महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुनश्च विदित करतो पहिली गोष्ट देव प्रगट होत असतो जीव जन्माला येत असतो आणि संत अवतरित होत असतात बरोबर संत अवतरित का होतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगत कल्याणाची आस मनामध्ये धरून संत आपला अवतार कार्य सिद्ध करत असतात त्यामध्ये जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राचं ज्यांनी ज्यांनी वारकरी नियमानुसार लेखन केलेले त्यांचा आपण विचार पाहिला त्याच्यामध्ये
पहिला नंबर होता संत निळोबाराय महाराज, त्यानंतर संत महिला संत बहिणाबाई महाराज, त्यानंतर संत महिपती महाराज, अगदी बरोबर आहे. आणि अजून एक राहिलेत कोण? कचेश्वर ब्रह्मे किंवा कचेश्वर राजगुरू. या लोकांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांचं लेखन केलेलं आहे. तो विचार आपण बघितला. त्यानंतर तुकोबारायांची 8व्या पिढीची जी परंपरा होती, विश्वंभर बुवा, त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये, बरोबर, जावळी, आणि त्यांचं आडनाव मोरे, जावळीचे मोरे, जे जावळीहून देहूला आलेत, इनामदार होते. देहूमध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं प्रस्थान बसवलं, व्यापार सुरू केला. त्या व्यापारामध्ये त्यांचा जम बसला. त्यांना 2 मुलं, हरी आणि मुकुंदा, दोघंच्या दोघं सैन्यामध्ये मारले गेलेत. त्यात एक स्त्री सती गेली, दुसरीच्या पोटात गर्भ असल्यामुळे त्या बाळाचं बाल संगोपन झालं. पुढे अमाई पुन्हा देहूगावामध्ये आल्यात आणि प्रभूची सेवा करायला प्रारंभ केला. सेवा करता करता तिला जो मुलगा झाला त्याचं नाव पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकरचा मुलगा कान्हैया आणि कान्हैयाचा मुलगा बोलोबा, जे तुकोबारायांचे वडील. मी सांगितलं तुम्हाला, तुकोबारायांची वारीची परंपरा बोलोबा महाराजांनी अखंड ठेवली आणि ते महिन्याची वारी करायची. एक गोष्ट तुम्हाला सांगायची महत्वाची, हे सर्व करत असताना आणि आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना बोलोबा आणि कनकाई दोघांना 12 वर्ष अपत्य झालं नाही. किती वर्ष? 12 वर्ष. एक तपाचा काळ गेला. कनकाईला खूप दुःख व्हायचं. का? एक वाक्य सांगतो, मातृत्व हा स्त्रीचा मोक्ष असतो मित्र. स्त्रियांची मोक्षाची दिशा तेव्हाच होते, केव्हा? जेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने मातृत्व प्राप्त होतं. नव्हे, स्त्रीचं जीवन तेव्हाच परिपूर्ण होतं जेव्हा ती आई होते. मातृत्व हा स्त्रीचा मोक्ष असतो, लक्षात ठेवा. प्रचंड दुःख मनामध्ये कणकाई ठेवून भगवंताचं भजन करायची, पण कधीच देवाकडे काही मागितलं नाही. आणि एक सांगू, जो काही मागत नाही ना त्यालाच सगळं काही मिळतं. जो सतत मागत असतो ना त्याला मागावंच लागतं महाराज. धावणे महाराज, रैमन नावाचा एक कवी, त्याचा दोहा फार सुंदर आहे. एक तुम्हाला आनंद वाटेल, ऐका. तो दोहा सांगण्याच्या आधी अर्थ सांगतो, मग दोहा सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. या जगात माणसाला कोणाकडे काही मागणं मागायची वेळ यावी याच्या आधी तो मेलेला बरा. नीट ऐका. माणसाला कोणाकडे काही मागणं मागायची वेळ यावी याच्या आधी तो मेलेला बरा, पण याच्यापेक्षा अगोदर तो मेलेला बरा. कोण? परिस्थिती चांगली असताना जो सत्ताला 21 रुपये देतो तो सगळ्यांच्या अगोदर मेलेला बरा. दोहा आहे का? रहीमन वो नर मर चुके जो कहीं मांगने जाए, रहीमन वो नर मर चुके जो कहीं मांगने जाए, उनसे पहिले तो वो मरे जो मुख निकसत नाही. सगळी परिस्थिती संपन्न असताना सुद्धा देण्याची वेळ आली की तोंड उतरून बसतो तो सगळ्यांच्या अगोदर मेलेला बरा. दातृत्वाची परिसीमा आहे आपल्या संस्कृतीमध्ये, लक्षात ठेवा. तुम्ही दातृत्वामध्ये फक्त कर्णाचं नाव ऐकलंय माहिती, पण ऐका, आपल्या संस्कृतीमध्ये विजय ध्वज नावाचा एक राजा होता. काय त्याचं नाव? विजय ध्वज. तो इतका दानशूर होता, कर्ण त्याच्या दूरदूरपर्यंत लटकत नव्हता, इतका दानशूर होता विजय ध्वज. अर्जुन नेहमी भगवंताजवळ फुशारकी करायचा की माझा भाऊ कर्ण इतका दानशूर आहे, इतका दानशूर आहे. भगवंत म्हटले, थांब, मी तुला त्याच्यापेक्षा दानशूर माणूस दाखवतो, चल माझ्या बरोबर.
दोघांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन ते विजयध्वजाच्या दारामध्ये आलेत. ब्राह्मणाच्या रूपातल्या अतिथींना पाहिलं. विजयध्वजाने दोघांचा सन्मान केला आणि सांगितलं, काय सेवा करू? आम्हाला जेवण पाहिजे. करतो ना तयार, बसा. जेवण असं नाही पाहिजे आम्हाला. मग तुझ्या शरीरातला एक मांसाचा तुकडा आम्हाला शिजवून तू दिला पाहिजे. चालेल. शरीरातला कोणत्या भागातला मांसाचा तुकडा काढू ते सांगा. उजव्या बाजूचा काढून दे म्हटले. उजव्या बाजूचा. काही हरकत नाही, पण एक आट आहे. नीट बस बाळा. एक आट आहे. काय? हे करत असताना जर तुझ्या डोळ्यात अश्रू आला तर आम्ही ते दान स्वीकारणार नाहीत. डोळ्यात अश्रू असताना दिलेलं दान बाधित आहे, ते स्वीकारलं जात नाही महाराज. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. काळजी करू नका तुम्ही. कोशागारातून तलवार आणली आणि उजव्या हाताचा थोडासा मांसाचा गोळा कापला आणि तो अतिथींच्या हातावर ठेवला. ठेवल्याबरोबर विजयध्वजाच्या डाव्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब बाहेर पडला. तो अश्रूचा थेंब पाहिला आणि ब्राह्मणाच्या वेशातल्या अतिथीने, भगवंताने आणि अर्जुनाने ते दान जसंच्या तसं विजयध्वजाच्या पदरात टाकलं आणि त्याला सांगितलं, आम्ही तुझं दान स्वीकारणार नाहीत. का? आमचं ठरलेलं होतं, तुझ्या डोळ्यातून आम्ही अश्रूचा थेंब पाहणार नाहीत. जर अश्रूचा थेंब पाहिला तर तुझं दान तुला परत केलं जाईल. विजयध्वज काय म्हणतो ऐका नीट. कसे लोक असतात जगामध्ये बघा. विजयध्वज म्हटला, विप्रवर्या, अहो तुम्ही फक्त डोळ्यातला अश्रू पाहिला, पण तो कोणत्या डोळ्यात आला ते नाही पाहिला. कोणत्या डोळ्यात? डाव्या डोळ्यात. असू दे ना, कोणत्या डोळ्यातून, पण अश्रू आले ना. नाही 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 नाही, मी तुम्हाला उजव्या बाजूचा मांस काढून दिले आणि अश्रू डाव्या डोळ्यात आहे. उद्देश काय? तो माझा डावा डोळा एवढ्यासाठी रडतोय, मी डाव्या बाजूला येऊन एवढा कसा अभागी राहिलो, मी डाव्या बाजूला येऊन एवढा कसा अभागी राहिलो की अतिथीने उजव्या बाजूचा मांस मागितला, माझ्या बाजूचा मागितलं असतं तर मी भाग्यवान ठरलो असतो. आता 4-4दा मागून 11 रुपये देत नाही, त्यांना कसं पटेल? उदाहरण सांगा तुम्ही मला. किती कठीण आहे. दिव्य परंपरा आहे आपली दानाची. कनकाईने आणि बोलोबाने कधीच मागणं मागितलं नाही देवाकडे. उलट एक वाक्य सांगतो महाराज. बोलोबाला समोरून येताना पाहिलं की भगवंताची मान खाली जायची. का? भक्तीचं ऋण होतं महाराज. त्या भक्तीच्या ऋणापुढे भगवान वाकायचेत. एके दिवशी हिम्मत केली आणि हिम्मत करून भगवंताने विचारलं, बोलोबा काहीतरी मागा ना तुम्ही. नको देवा, तुम्हाला दरवर्षी पंढरपूरला बोलवतो हेच खूप झालंय, अजून काय मागायचं तुझ्याकडे? नाही, माझी इच्छा आहे काहीतरी मागावं. नको देवा. निघून गेलेत. पुढच्या वर्षी हट्ट धरला कनकाईने की मला पण तुमच्यासोबत पंढरपूरला यायचंय म्हणून. प्रभू परमात्म्याला काय घेणं देणं असेल. कनकाईला बरोबर घेतलं आणि दोघंच्या दोघं पंढरपूरला आलेत. आता पुन्हा भगवंताने ताट मान करून विचारलं, बोलोबा आता मी तुम्हाला सोडणार नाही, आता काहीतरी मागा. मागितलंच पाहिजे तुम्ही. तरी पण बोलोबा काहीच बोलत नाही. शेवटी कनकाईने आपल्या तोंडातून एक शब्द उच्चारला, पांडुरंगा तुम्ही माग म्हणतात म्हणून मागते बरं, नाही तर आम्हाला मागायचंच नव्हतं. काही नाही म्हटलेत. पदरी अपत्य नाही याचं दुःख आहे देवा. पुढचं वाक्य ऐका दावणी महाराज. कनकाई म्हटली, पांडुरंगा कदाचित तुला असं वाटेल यांनी भक्ती एवढ्यासाठीच केली की काय पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून, तर तसं नाही पांडुरंगा. मग मी पुत्रप्राप्ती एवढ्यासाठी मागते, अपत्यप्राप्ती एवढ्यासाठी मागते की आम्ही गेल्यानंतर तुझ्या भक्तीचा वारसा कोणतरी चालवला पाहिजे. एवढं धारिष्ट ज्यांच्या जीवनामध्ये असेल ना त्यांनी परमार्थ करावा महाराज. नाही तरी सुखे असावे संसारी, भजेती दुसरी करू नये. परमार्थ करणारी माणसं
एवढ्या टोकाला पोचली पाहिजेत महाराज. देवा, कदाचित तुझ्या भक्तीतून आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं याच्यासाठी अपत्यप्राप्ती मागत नाही. तुझ्या भक्तीचा वारसा चालवणारा कोणीतरी माझ्या कुटुंबामध्ये हवा याच्याकरता मी अपत्यप्राप्ती मागते. अजून एक कथाभाग असा आहे महाराज. बोलोबा आणि कनकाई दत्तप्रभूची सेवा करायची पांडुरंगासोबत, म्हणून त्यांनी दत्तप्रभूला पण साकडं घातलं होतं की तुमच्यासारखी मुलं आम्हाला जन्माला यावीत म्हणून. दोन्ही भाग आहेत. भगवंताने आशीर्वाद दिला. महाराष्ट्राची माती फार भाग्यवान आहे महाराज. का? इथला देश पवित्र आहे, इथलं कुळ पवित्र आहे. का? इथे हरीचे दास जन्माला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. आपला देश खरंच पवित्र आहे महाराज. तुम्हाला सांगताना आनंद वाटेल, या जगामध्ये असा एकच देश आहे मित्र की जिला माता म्हणून पुकारलं जातं. बरोबर? अमेरिका माता आहे? नाही. जपान माता आहे? नाही. स्वित्झर्लंड माता आहे? नाही. पण भारत माता आहे. आईच्या ममतेचा देश महाराज. जहां डाल डाल पर सोनी की चिड़िया करती अपना बसेरा, वो भारत देश है मेरा. एक काळ होता इथे सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा म्हणजे सुखाचा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र प्रांत, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू एकदा असं म्हटले होते, भारतात राष्ट्र अनेक आहेत पण महाराष्ट्र एकच आहे. संपूर्ण भारतात जेवढे संत जन्माला आले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आलेत महाराज. एकट्या महाराष्ट्रात. एक वाक्य सांगतो, नीट ऐका. माझे एक नातेवाईक आहेत, गुजरातला असतात. ते मला म्हटले, महाराष्ट्र श्रेष्ठच आहे, निर्विवाद आहे, पण महाराष्ट्राचं दुर्दैव अजून महाराष्ट्राला पंतप्रधान मिळालं नाही. आणि खरंच आहे बरं का, त्याच्या म्हणण्यामध्ये खरंच अर्थ आहे. महाराष्ट्र खरंच सदन आहे, सुखी आहे, संपन्न आहे, पण महाराष्ट्राला अजून पंतप्रधान मिळालं नाही. मी त्याला एक वाक्य सांगितलं, तुम्हाला आवडेल. त्याला म्हटलं, गुजरात पंतप्रधान आहे पण माझा महाराष्ट्र संतप्रधान आहे. याचं काय? जेते हरीचे दास जन्म घेती. एक वाक्य सांगू. उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येमध्ये एका आईच्या पोटी फक्त एकच देव जन्माला आला महाराज. बरोबर? कौशल्याच्या पोटी राम आला महाराज. देवकीच्या पोटी कृष्ण आला. पण एका आईच्या पोटी एकच देव जन्माला आला. पण माझा महाराष्ट्र इतका भाग्यवान प्रांत आहे, एका आईच्या पोटी 4 देव जन्माला आलेत महाराज. त्या आईचं नाव संत रुक्मिणी. तिन्ही देव जैसे पर ब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव जैसे पर ब्रह्मीचे ठसे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. देव जैसे परब्रह्मीचे ठसे. जगी चंद्र सूर्य प्रकाशले. जगी चंद्र सूर्य प्रकाशले. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान.
जगी सूर्य चंद्र प्रकाशले जगी सूर्य चंद्र प्रकाशले ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान दीप्ती कळा मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान या मातीची ख्यात आहे महाराज. महाराष्ट्राच्या मातीची दिव्य परंपरा आहे. एका आईच्या पोटी 4-4 देव जन्माला आले. दुसरी क्रांती या महाराष्ट्राच्या मातीत पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठावर देहू गावात झाली आणि एका आईच्या पोटी 3 देव जन्माला आलेत महाराज. चला देवलोकात सभा बसली. मृत्यूलोकातला महान भगवत भक्त विश्वंभर बुवा त्याच्या वंश परंपरेमध्ये बोलोबा नावाचा एक भगवत भक्त आहे, ज्याची एक तपापासून भगवंताची सेवा चालू आहे, पण त्याला अपत्य प्राप्ती नाही. आणि भगवंताने त्याला आशीर्वाद दिलाय की तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल, आपल्याला त्याची तयारी करायची. देवलोकामध्ये सभा चालू आहे. तिन्ही देवांनी अवताराचं प्रयोजन ठरवलं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. भगवान शंकराचं रूप एकाने, विष्णुदेवाच्या रूपाने एक आणि ब्रह्मदेवाच्या रूपाने एक, अशा पद्धतीने आई कनकाईच्या पोटी देव जन्माला आलेत. त्यातले पहिले देव झालेत भगवान शंकर. भगवान शंकर जन्माला आलेत ते जगद्गुरु तुकोबरायांचे मोठे बंधू सावजी महाराजांच्या रूपाने. सावजी जन्माला आलेत. 2 वर्षाच्या कालावधीनंतर कनकाईने पांडुरंगाला साकडं घातलं की देवा, माझी अपेक्षा आहे की आता तू माझ्या पोटी जन्माला यावं. सावजी हे महेशाचे म्हणजे भगवान शंकराचे अवतार असल्यामुळे ते जन्मतच विरक्त होते महाराज. त्यांना संसाराबद्दल अजिबात आसक्ती नव्हती, जन्मताच. सर एक वाक्य सांगतो. लग्न झाल्यानंतर काही काळात सावजी जसे देहूगाव सोडून गेलेत, त्यानंतर सावजी कुठे गेलेत, त्यांची समाधी कुठे, आजपर्यंत वारकरी संप्रदायातल्या कुठल्याच वक्त्याला सांगता आलं नाही महाराज. इतके विरक्त होते सावजी महाराज. देवलोकामध्ये सभा बसली. कनकाईचं साकडं आहे भगवान पांडुरंगाला की तुम्हीच माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून. सगळ्या संत मंडळीला पाचारण करण्यात आलं. त्याच्यामध्ये नामदेवराय होते. त्या नामदेवरांना सांगितलं, नामदेवा तुमच्याच अवताराला पुढे आता सिद्ध करायचं आहे. का? जगद्गुरु तुकोबराय हे नामयाचा अवतार आहेत महाराज. नामदेव महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला आता जन्माला जायचंय, पण जन्माला जाऊन तुम्ही काय करायचंय ते लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट भक्ती मार्गाचा प्रसार करायचा आहे. तुकोबराय त्याची नीती आपल्या एका अभंगामध्ये सांगतात. विठू भक्तीचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे.
का महाराजांच्या अवताराचं प्रयोजन आधी ठरलेलं होतं. अवताराला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते ठरलेलं होतं आधी, की तुम्हाला पहिलं गोष्ट भक्ती मार्गाचा प्रसार करावा लागेल. का वेदोक्त सूत्र जाणणारे पंडित, वेदोक्त सूत्र जाणणारे महानुभाव हे जगाला खऱ्या भक्ती सुखापासून दूर घेऊन गेले होते महाराज. वेदावर भाष्य आणि तेही फक्त संस्कृतातूनच झालं पाहिजे हा न्याय होता महाराज. पण त्याच काळामध्ये, त्याच कालखंडामध्ये माझ्या तुकोबरेंनी बंडखोरी केली आणि लोकांना सांगितलं वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, एरांनी व्हावा भारमाथा. हीच बंडखोरी केली तुकोबरायांनी. सावजी तर निघून गेला व्यक्त होऊन तीर्थयात्रेला, आणि आई कनकाईला दिवस गेलेत. संत महिपती महाराज सांगतात आई कनकाईला डोहाळे व्हायला लागलेत. डोहाळे कोणते होते माहितीये? ऐका, डोहाळे काय होते? गळ्यात टाळ घावा, खांद्यावर पताका घ्यावी आणि पंढरपूरच्या दिशेने पायी 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 निघावं, असे डोहाळे कनकाईला तुकोबाराय पोटात असताना व्हायला लागले. बऱ्याच बायांना डोहाळे होतात, माती खायची, शेतातली माती खायची डोहाळे. आई माऊलींनो, या देशाची पिढी आणि देशाची संस्कृती घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये, लक्षात ठेवा. नारी नारी मत कर यारो, नारी रतन की खान, नारी से ही तो पैदा होए प्रल्हाद विश्वानुमान. प्रचंड ताकद आहे स्त्रियांमध्ये. तुम्हाला असे डोहाळे व्हावेत, माती खायचे. पोटात गर्भ असताना ज्ञानेश्वरी वाचण्याचे डोहाळे व्हावेत, तुकाराम गाथीतलं भजन ऐकण्याचे डोहाळे व्हावेत, महाराजांचा एखादा अभंग म्हणण्याचे डोहाळे व्हावेत महाराज. काही बायांना टीव्ही पाहायचे डोहाळे होतात. बरं पाहते तर पाहते, टीव्हीत काय पाहते? माझ्या नवऱ्याची बायको घ्या. काय वाईट आहे महाराज, काय विले डोळ्याने. सांगू तुम्हाला, छत्रपती शिवरायांचा गर्भ ज्यावेळेला जिजाऊंच्या पोटात होता ना महाराज, त्यावेळेला जिजाऊला डोहाळे होत होते. युद्धाचे कपडे अंगावर चढवावेत, हातामध्ये तलवार घ्यावी, दांडपट्टा घ्यावा, घोड्यावर मान टाकावी, शत्रूच्या गोटात शिरावं, शत्रूला कापून काढावं, असे डोहाळे त्या माऊलीच्या पोटात असताना, शिवाजी महाराज पोटात असताना व्हायचे. म्हणून शिवराय जन्माला आलेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जर माती खायचे डोहाळे झाले तर पोरग माठ खावरेच निघेल महाराज. माठ खावरे कळतं का तुम्हाला? तुम्हाला नाही कळणार, ते आमच्याकडचा शब्द आहे तो, माठ खावरे. एक जनावर आहे माठ खावरे नावाचं. ते विषारी नसतं ना, विषारी नसतं ते. पाच जिजाऊचे डोहाळे आणि पहा कनकाईचे डोहाळे. भजन करावं, पूजा अर्चा करावी, पंढरीच्या वारीला जावं, ज्ञानेश्वरी वाचावी, साधू संतांचं दर्शन घ्यावं, असे डोहाळे जगद्गुरु तुकोबारायांच्या पोटात गर्भ असताना त्या माऊलीला व्हायचेत. आणि एक दिवस असा आला महाराज, एक दिवस असा आला, तो होता माघ शुद्ध पंचमीचा दिवस, ज्याला वसंत पंचमी म्हणतात. त्या वसंत पंचमीच्या दिवशी भगवान विष्णू आई कनकाईच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने जन्माला आले. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. भजन करा सगळे. राम तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम महाराज की जय. माघ शुद्ध पंचमी शके 1530 वसंत पंचमीचा दिवस आणि जगद्गुरु तुकोबराय या पृथ्वी तलावर अवतरित झालेत. अख्ख्या देहू गावामध्ये प्रकार प्रकाश पडला होता महाराज. का? भगवान विष्णू तेजाच्या म्हणजे सूर्याच्या रूपाने प्रकट झाले होते महाराज. तेजाच्या रूपाने प्रकट झाले होते. महिपती महाराज असं सांगतायत, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झालेत, 4 दिवस झालेत आणि 5व्या दिवशी 5वी करायचं ठरवलं. 5वी करतात का तुमच्याकडे? पूर्वी करायचे, कारण बाया घरी डिलिव्हरी व्हायच्यात म्हणून करायचे ते. आता हॉस्पिटलमध्ये कुठे 5वी करणार आहेत? त्या हॉस्पिटलमध्ये इतके मोठे मोठे मच्छर आणि डास असतात, ती 6वी पळूनच जाते महाराज तिथून. पूर्वी मुलं जन्माला बी यायचे तरी घरीच आणि मरायचे तरी बी घरीच. आता जन्माला बी येतात तरी हॉस्पिटलमध्येच आणि मरतात तरी बी हॉस्पिटलमध्येच. का 6वीची ये राती ज्ञानोबा लिहित आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला. धावणे महाराज, माझा असा कयास आहे, इथे लाईट आहे, माझ्याजवळ तुम्ही एखादा कागद द्या आणि पेन द्या, मला तुमचं नाव लिहायला सांगा, मी तुमचं नाव स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये लिहून देईल तुम्हाला. एक काम करा, हे सगळे लाईट घालवा आणि नंतर माझ्याकडे कागद आणि पेन द्या, मी तुमचं नाव लिहील, पण कदाचित अंधारामुळे याचा काना त्याला, त्याची विलांटी त्याला, त्याचा मात्रा त्याला होऊ शकतं. 6वीच्या दिवशी 5वीच्या दिवशी 6वी ज्या घरी स्त्री बाळंतन झाली असते त्या घरी येते, खाटेखाली एक दिवा लावला जातो आणि त्या दिव्याच्या प्रकाशाजवळ एक बोरू आणि एक लेखणी ठेवली जाते, एक कोरा कागद ठेवला जातो. अशी मान्यता आहे आपल्या संस्कृतीमध्ये की ती 6वी 5व्या रात्री येते त्या बाळाचं भविष्य लिहित असते. केव्हा? दिवा चालू असेल तेव्हा. म्हणून त्या दिवशी दिवा रात्रभर चालू ठेवावा लागतो. बरोबर आहे का? तुम्ही हो बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही. तुम्हाला जेवण दिलं पाहिजे का अगोदर? काय मत आहे तुमचं? उद्यापासून काहीतरी व्यवस्था करा महाराजांची. जर दिवा रात्रभर चालू असेल तेव्हा. आता तो हॉस्पिटलमध्ये दिवाच राहत नाही, अंधार राहतो आणि तिथे 5वी केली जाईल, कसं होईल बरं सांगा तुम्ही? मग अंधारामध्ये जसं नाव लिहायला गेलं, याचा काना त्याला, त्याचा मात्रा त्याला, याची विलंटी त्याला, तसं ज्या माणसाचं भविष्य अंधारामध्ये लिहिलं जातं ना, ते आयुष्यभर उपाधी करतं. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. समजायचं याच्या 5व्या दिवशी अंधार असेल बा, असं हे असं सूत्र आहे. ते कठीण आहे ते. पण महाराज, संत महिपती महाराज असं सांगतायत, जगद्गुरु तुकोबरायांची 5वी पूजण्यासाठी प्रत्यक्ष भगवान पांडुरंग आणि आई रुक्मिणी माता दोघीच्या दोघी हजर झाल्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. 5वीची पूजा झाली. कनकाईच्या पोटी 3 अवतार जन्माला आले. एक भगवान शंकराच्या रूपाने सावजी महाराज, विष्णुदेवाच्या रूपाने तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेवाच्या रूपाने तुकोबरायांना नंतर अजून एक लहान बंधू झालेत, त्यांचं नाव कान्होबा महाराज. महाराष्ट्राची माती इतकी भाग्यवान आहे महाराज. ज्ञानोबरायांचे भाऊ एकाच आईच्या पोटी 4 देव जन्माला आलेत आणि आई कनकाईच्या पोटी 3 देव एकाच वेळेला जन्माला आलेत. सावजी संत तुकाराम महाराज आणि संत कान्होबाराय. पाचवीची पूजा झाली. भगवान पांडुरंगाने आणि रुक्मिणी मातेने भगवंताची पूजा, आपल्या तुकोबऱ्यांची पूजा केली आणि तुकोबऱ्यांचा नामकरण विधी झाला.
नाव ठेवलं तुकाराम. त्या तुकारामाचा अर्थ असा आहे, जो रामाच्या तुलनेत आहे त्याला म्हणतात तुकाराम. दोहा असा आहे का, राम दोन, एक अयोध्येमध्ये जन्माला आला आणि एक देऊळगावमध्ये जन्माला आला. राम तुकाराम दो नाम एक अंग. राम तुकाराम दो नाम एक अंग. उनका सेतु भंग गया, इनका अभंग. रामाने बांधलेला सेतू आज अस्तित्वात नाही, आज अस्तित्वात नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी बांधलेला 4,500 सेतू आजही जसाच्या तशा लोकांना तारत आहे महाराज. का? त्याचं अवताराचं प्रयोजन असते होतं महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुलना केली महाराज, तुलना केली, तुलना. माळीनबाई जेव्हा तराजू उचलते ना, ते व्यापाऱ्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. आपण फक्त तो काटा आहे ना, मधला काटा मारा, तो काटा पाहतो. तो काटा आपल्या बाजूला आला की आपल्याला वाटतं आपला फायदाच झाला. पण व्यापारी फार हुशार असतात, ते काटा बरोबर तुमच्या बाजूला करतात, पण तो करण्यासाठी हात तिरपा करतात, ते तुम्ही पाहतच नाही. याला हुशार व्यापारी म्हणतात महाराज. व्यापारी हुशारच असतात महाराज. नाही, हुशार असतात म्हणूनच व्यापारी असतात ते. दोन व्यापारी समुद्रामध्ये व्यापार करायला निघाले. बसले जहाजामध्ये. त्या समुद्रामध्ये इतके मोठे मोठे मासे आहेत, ते जहाजाला सुद्धा गिळून जातात महाराज. जहाजाला सुद्धा गिळून जातात ते. आणि अचानक असा मोठा जलचर आडवा झाला आणि त्या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, सावध राहा, जलचर आडवा आलेला आहे, घात होऊ शकतो आपला, त्याला बाजूला करण्यासाठी प्रयत्न करा. अगोदर त्यांनी त्यांचे प्रयत्न करून पाहिले, ते बाजूला होते. मग ते गॅलरीवर आली सगळे जहाजाच्या. मग जहाजामध्ये हॉटेल बी असते, जेवणाची सोय असते. तिथे मैद्याचे पोते पडलेले होते, पोते. काही काही लोकांनी ते पोते उचलले आणि त्या माशाच्या तोंडात फेकायला सुरुवात केली. का बरं? हे तोंडात पडल्यावर तरी हे बाजूला होईल बा असं, पण ते बाजूलाच व्हायला तयार नाही. जेवढं मटेरियल होतं अन्नधान्याचं सगळं त्याच्या तोंडात टाकलं तरी तो मासा बाजूला तयार होत नाही. मग टेबल खुर्च्या मोडून टाकल्या आणि त्याच्या तोंडात फेकल्या तरी ते बाजूला तयार व्हायला तयार नाही. मग शेवटी आता एकच पर्याय होता, जाड जाड ताकदवान माणसांनी बारीक बारीक माणसांना उचलून फेकलं महाराज. आता तेवढाच पर्याय होता ना. मग तरी सुद्धा तो मासा बाजूला व्हायला तयार नाही. शेवटी त्याने ते जहाज माणसांसहित गिळून टाकलं महाराज. आता कोण जिवंत राहिलं खरं सांगा बरं? राहिलं का कोण जिवंत? तरी सुद्धा ते दोन व्यापारी होते ना दावणे महाराज, ते मध्ये गेलेत. त्यांनी ते टेबल खुर्च्या व्यवस्थित लावून दिले आणि तिथे बजा काढून विकायला सुरुवात केली त्यांनी माशाच्या पोटात. याला व्यापारी म्हणतात महाराज, याला व्यापारी म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त हित. याचं शेवटचं प्रमाण असं आहे, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, फार काय शिकवावे. माणसाच्या जीवनामध्ये हित होईल असा व्यापार केला पाहिजे. काय हित आहे? आलेच जन्माला, बाळ लहानाचं मोठं होऊन गेलं, त्याला अक्षर पडवायला सुरुवात झाली तुकोबारायांना. गुरुजींनी श्री गणेशा प्रारंभ केला. रुक्मिणी मातेने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि सुंदर स्त्रीचं रूप घेऊन जगद्गुरु तुकोबारायांना लाडन ताडन केलं महाराज. 12 दिवसापर्यंत. बाळाचं बारसं झालं, आपण नंतर करणार आहोत. आपण सगळी व्यवस्था केली. आज 5वी झाली, नामकरण झालं, नाम ठेवलं बाळाचं तुकाराम. रामापेक्षाही जो श्रेष्ठ आहे त्याचं नाव तुकाराम. का?
रामाने बांधलेला सेतू आज अस्तित्वात नाही, पण जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथीचा सेतू 4.5 अभंगाचा आज जसाच्या तसा तारत समाजाला उभा आहे महाराज. त्याचं कारण ते रामेश्वर भट्ट देहूतल्या प्रकांड पंडितांना सांगतात, मी ज्या वेळेला तुकोबऱ्यांची तुलना केली म्हटले त्यावेळेला परिणाम काय झाला माहिती? मी तुम्हाला सांगत होतो, तो व्यापारी जेव्हा ते तराजू धरतो ना, आपण फक्त एकच पाहतो, काटा आपल्या बाजूला झाला एवढंच पाहतो, पण आपलं हे लक्षच नाही. तो व्यापारी हात असा तिरपा करतो महाराज. हात तिरपा केल्यामुळे आपल्याला असं भासतं की आपल्याला माल जास्त मिळालाय. मनातला गैरसमज दूर करा महाराज, तसं नाहीच ते. पण रामेश्वर भट्ट सांगतात, मी ज्या वेळेला एका पारड्यामध्ये ब्रह्म घातलं आणि एका पारड्यामध्ये तुकोबऱ्यांना ठेवलं, आणि जेव्हा तो तराजू उचलला तेव्हा तुकोबऱ्यांचं पारडं खाली गेलं आणि ब्रह्माचं पारडी वरती यायला असं नाही झालं. मग ते ब्रह्माचं पारडं जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पायाजवळ येऊन उभं राहिलं. हा तुकोबऱ्यांचं श्रेष्ठत्व, हे तुकोबऱ्यांचा महिमा आहे महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून नाव त्याचं तुकाराम. तो रामापेक्षाही श्रेष्ठ आहे. नाही, संतांची महती नाही तरी देवापेक्षा श्रेष्ठच आहे महाराज. जर तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी संतांचीच प्राप्ती करून घ्यावी लागते महाराज. का? नाथ महाराज लिहितात, हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. ऐका, पुन्हा मी उद्या विचारेल तुम्हाला. जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जन्माचं वर्ष आहे 1530. 1530 साली जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जन्म झाला. पूर्वीच्या काळी मुलामुलींचे लग्न व्हायचेत. नाही कळलं तुम्हाला अजून? तुमच्यापैकी कोणीच जेवण करून आलेलं नाही असं मला वाटतं. पूर्वी मुलामुलींचे लग्न व्हायचे महाराज, आता बाया माणसांचे लग्न होतात, हो की नाही? पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8च वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतर. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी राहिले का? तुम्ही नीट बघा, पूर्वीच्या मुली सासरी जाताना का रडायच्या मला? त्याचं कारणच ते होतं, त्या लहान असायच्या, त्यांना सासर म्हणजे काय कळायचं नाही, त्यांना माहेर म्हणजे काय कळायचं नाही, त्यांना सासू म्हणजे काय कळायचं नाही, सासरा म्हणजे काय. सासर लग्न करून सासरी जावं लागतं हे सुद्धा त्यांना कळायचं नाही, आणि ते बालपणात विवाह व्हायचे. ते आता परिस्थिती बदलली. पूर्वीच्या मुली सासरी जाताना का रडायच्या? त्यांनी नवरदेव पाहिलेला नसायचा. हे म्हातारे लोक नवरदेव पाहून यायचे, यांना आवडला का त्याच्या पुरीला सांगायचे चांगला आहे कर तयारी. पुरी मर्यादा होती, ज्या अर्थी वडील सांगतात त्या अर्थी चांगलाच असेल. तिला तो नवरदेव केव्हा दिसायचा माहितीये का? जेव्हा ब्राह्मण दादा अंतरपाठ बाजूला करायचा तेव्हा ती तो नवरदेव पाहायची. कलर गेल्यास पैसे परत, मुखडा चांद का तुकडा. आता याच्याबरोबर सगळं आयुष्य काढावं लागेल म्हणून त्या रडायच्या. आताच्या मुली रडत नाही महाराज. का बरं? त्या लग्नाच्या आधी शिर्डीला जाऊन येतात, त्यामुळे रडायचा काय संबंध आहे? पूर्वी डायरेक्ट वार्षिक परीक्षा असायची महाराज.
आत्ताच्या मुली वार्षिक परीक्षेच्या अगोदर सामाई देऊन देतात, गटात चाचणी देऊन देतात, मग वार्षिकला जातात. त्या कठीण परिस्थिती. पण पूर्वी बालपणात विवाह व्हायचे. महिपती महाराज सांगतात 1530 मध्ये महाराजांचा जन्म झाला आणि 1541 मध्ये महाराजांचं पहिलं लग्न झालं. म्हणजे महाराजांचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्यांचं वय किती वर्षाचं होतं? 11 वर्षाचं होतं. वयाच्या 11व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला. आता याच्यामध्ये काही प्रवाद आहेत. आम्ही दुपारी दादासाहेब, पत्रकार दादासाहेब, आम्ही बसलो होतो. एक वादातीत मुद्दा असा आहे, तुकोबारांचे 2 लग्न झालीत. त्याच्यामध्ये संत महिपती महाराज असं सांगतात, पहिली स्त्री हयात असतानाच तुकोबारांनी दुसरं लग्न केलं. आणि महाराष्ट्रातल्या वारकरी साहित्यातले थोर अभ्यासक लवितकर महाराज यांचं असं म्हणणं आहे की महाराजांची पहिली बायको मेली आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. आपल्याला त्या वादात पडायचं नाही. असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा. आपल्याला काही घेणं देणं नाही. बाकी आपल्याला फक्त कथा करायची. का? त्याचा प्रवाद असा सांगतात लवितकर महाराज, जगद्गुरु तुकोबारांनीच गाथेमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे, एका पुरुषाने 2 बायका केल्यात की त्याच्या घरी 5 जन्माला येतं म्हणून. एका पुरुषा दोघे नारी, पाप वस त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे, लागे तेने तेथे जावे. एका पुरुषा दोघे नारी, पाप वस त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. महाराजांचंच प्रमाण असं आहे, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. ज्याला पाप पाहिजे असेल ना त्याने तिथे जावं. एका पुरुषाला, एका माणसाला 2 बायका, दोष दाखवलेले महाराजांनी गाथेमध्ये. मग महाराज एकाच वेळेला 2 लग्न कसे करतील? असो प्रवाद अनेक असू शकतात. आपल्या चिंतनामध्ये महत्वाचा विषय, जगद्गुरु तुकोबारांचा जन्म झाला 1530 साली आणि जगद्गुरु तुकोबारांचं पहिलं लग्न झालं 1541 साली. पहिलं लग्न झालं महाराजांचं. थाटमाट होता. पुण्याजवळ लोहगाव नावाचं गाव आहे. आज जिथे विमानतळ आहे त्याच लोहगावातली मौजी इनामदारांची मुलगी रखुमाई, जिच्याबरोबर महाराजांचं पहिलं लग्न झालं. पण दुर्दैव तिला दम्याचा आजार होता. दम्याचा आजार लागल्यामुळे तिला अशी धाप लागायची. कुठलंही कष्टाचं काम रखुमाई करू शकत नव्हती. किंबहुना पुढे तर इतका त्रास होऊ लागला की स्वतःचा संसार सांभाळणं सुद्धा मुश्किल झालं रखुमाईंना. कालाची स्थिती काय बेहत्तर असेल. दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये महाराज असं लिहितात की त्यांची पत्नी खायला मिळाली नाही म्हणून अन्न करता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली, करिता मेली, स्त्री एक अन्न करिता मेली. स्त्री एक अन्न करिता मेली, करिता मेली, स्त्री एक अन्न करिता मेली. महाराजांचं प्रमाण किती गोड आहे बघा. दुष्काळे आटिले
द्रव्य नेला, मान द्रव्य गेलं म्हणून मान गेला महाराज. कसं गोड चिंतन आहे. दुष्काळ पडला त्याचा नाही नवल, त्या दुष्काळामध्ये द्रव्य चाललं गेलं, द्रव्य चाललं गेल्यामुळे मान चाललं गेला. या जगामध्ये तुम्हाला मान तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमच्याजवळ धन आहे. धनवंताला सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. जगात तुम्हाला मान तोपर्यंत जोपर्यंत तुमच्याजवळ धन आहे. म्हणून माणसं मरेपर्यंत धन कमवतात. त्याचं कारणच ते आहे महाराज, आपला मान टिकून राहावं म्हणून. विचारवंतांचं असं मत आहे, तुमच्या वहीत लिहून ठेवा. आदमी तब तक धन कमाता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. आदमी तब तक धन कमाता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. माणसं मरेपर्यंत पैसा कमवत राहतात. काय कारण आहे? त्याचं कारणच ते. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. कुठे गेले आमचे परशुराम भाऊ? आलं बा नेमका आज तुमच्यावर. आम्ही तर त्यांना भाऊच म्हणतो. मला तर खूप काळ माहिती पण नव्हतं त्यांचं नाव परशुराम आहे असं. भाऊच म्हणतो मी त्यांना. माणसाजवळ पैसा असेल ना, लोक तुमच्या पुढे पुढे करतील महाराज. लोक करतील यात काय नवल. स्वतःची बायको सुद्धा पैसा असेल तरच पुढे पुढे करते महाराज. तुम्हाला काय वाटतं? आमचे कपडे एवढे पांढरे शुभ्र असतात बा, एवढी सगळी व्यवस्था आहे. पैसा घरी जातो म्हणून. खाने पीने को पैसा हो ये तो जोरबंदगी करे, जोरबंदगी करे. एक दिन पैसा नहीं मिला तो, एक दिन पैसा नहीं मिला तो फिर के जवाब करे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. स्त्री आपल्या समोर पुढे पुढे करते. काय कारण आहे? तुम्ही पैसा घरी घेऊन जाता म्हणून. तुमचा पैसा घरी घेऊन जाणं बंद करा. दुसऱ्या दिवशी काय होईल ते मला येऊन सांगा तुम्ही. पैसा असेल की लोक मान देतात महाराज. एक सांगू, सुभाषितकरांचं असं मत आहे की सर्व गुणानाम कांचनम आश्रयंती. सर्व गुण कांचनाचा म्हणजे सोन्याचा आश्रय करून राहतात. देव रावणाला घाबरायचे. काय सांगू तुम्हाला, रावणाजवळ सोनं किती होतं माहिती आहे तुम्हाला? कोटी घरे जेथे कासेनी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये होती. महिला मंडळ 7 कोटी घरं होती. 2.5 तोळ्यामध्ये तुम्ही देराणीशी बोलत नाही. फक्त 2.5 तोळा आहे तुमच्याजवळ, तरी देराणीशी बोलत नाही तुम्ही. एवढा डांबरटपणा. पैसा राहिला की लोक मान देतात महाराज. भाऊ त्या उल्हासनगरला कार्यक्रमाला गेलो होतो एकदा. उल्हासनगरला ते स्टेशनचं नाव नाही सांगत मी तुम्हाला, एखाद्याच नाते निघून जाईल, उपाधी होऊन जातील. ते कार्यक्रमाला गेलो मिलिंद महाराज. 2 कीर्तन होती माझं, रात्रीचं आणि काल्याचं. ते काल्याचं कीर्तन संपलं, तिथे एक नगरसेवक आलेले होते. नगरसेवक त्यांना लोकांनी सांगितलं तुम्ही महाराजांचे आभार माना म्हणे. आता त्यांना काय संबंध हो त्यांचा भजनाशी कीर्तनाशी? तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. तुमच्या तालुक्यातले राजकारणी लोक, तुमच्या जिल्ह्यातले राजकारणी लोक आध्यात्मिक आहेत. हे तुमचं भाग्य आहे. नाही तर वाईट परिस्थिती महाराज.
सप्ताहाला वर्गणी देत नाही बरेचसे आमदार खासदार. तुम्ही भाग्यवान आहेत खरंच. आता नगरसेवक आला आणि जसा माईक जवळ उभा राहिला तसा त्याला थरक्यावाद झाला. थरक्यावाद माहितीये का तुम्हाला? स्पीकर जवळ आलं का काहींचं थरक होतं असं. मग मी त्याला असं मागून सपोर्ट दिला बरं का, असा हात लावला. मी हात लावला का मग ते जरा शांत झालं थोड्या वेळात. आणि मग त्याने सुरुवात केली, कालपासून हे महाराज हे महाराज हे महाराज, गेला अटकून. संबंध नाही ना त्यांचा बोलण्याची काही. मग मीच त्याला सांगितलं, नरेंद्र महाराज, हां नरेंद्र महाराज कालपासून आलेत, 2 दिवस त्यांनी कीर्तन केलं, त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली वाहतो म्हणे. ए काका, तरी त्यांना मान आहे का? त्यांना नाही मान, त्यांच्या पैशाला मान आहे महाराज. मी एका ट्रकवर वाक्य वाचलं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा और मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. काय सुंदर वाक्य असतात महाराज ट्रकांवर. एका ट्रकवर तर असं लिहिलेलं होतं दावणे महाराज, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. घ्या. येतं काहीच नाही मिलिंद महाराज. त्या पुण्याला कार्यक्रमाला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये. एका 4 व्हीलरवर असं मागे काचावर वाक्य लिहिलेलं होतं, भाऊशी वाकडं नदीवर लाकडं. मी म्हटलं काय वस्तू बसलेली असेल अशी मधी, काय अभिमान आहे हो लोकांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्याजवळ धन आहे ना त्याला खूप दुःखांना सामोरं जावं लागतं. भागवतकार श्लोक लिहितात, स्थेय युसानृत दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानी. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. स्थेय, युसा, अनृत, दंभ, काम, क्रोध, स्मय, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा आणि व्यसन. 15 अनर्थ धनाच्या पाठीमागे. महाराज माझे तुकोबर ते याच्यापेक्षा खाली उतरले. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. हे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, देती प्राण, धनासाठी देती प्राण. महाराज दुष्काळ पडला, द्रव्य आटलं, द्रव्य आटल्यामुळे मान गेला. पण जगद्गुरु तुकोबर म्हणतात, माझ्या जीवनात खऱ्या परमार्थाला या दिवसापासून सुरुवात झाली. का? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली. तुकाराम महाराजांच्या वडिलांनी बोलवांनी आपल्या 3 मुलांना बोलवलं आणि 3 मुलांना सांगितलं, बाबा रे आता तुम्हाला संसार करावा लागेल. कणकाईला खूप आनंद व्हायचा महाराज, खूप आनंद व्हायचा कणकाईला. घरामध्ये 3 मुलं 3 सुना. स्त्रियांच्या जीवनामध्ये आपल्या मुलाचा विवाह फार आनंदाचा भाग असतो महाराज. स्त्रिया 2 वेळेला आनंदी होतात. एक वेळेला आई होते तेव्हा आणि दुसऱ्या वेळेला सासू होते तेव्हा. भाऊ मी पहिलं कीर्तन केलं त्यावेळेला माझं वय 15 वर्षाचं होतं. मी 15व्या वर्षापासून कीर्तन करतोय.
दावणे महाराज तुम्हाला आनंद वाटेल, मी 15 वर्षाचा होतो तेव्हा पहिलं कीर्तन केलं मी 10वीची परीक्षा संपल्यानंतर. माझी आई समोर कीर्तनाला बसली होती. आपलं 15 वर्षाचं पोरग कीर्तन करतं याचा तिला आनंद झाला नाही, इतका आनंद माझ्या लग्नाच्या दिवशी झाला होता. स्त्रियांच्या जीवनामध्ये मुलाचा सासू होण्याचा आनंदच वेगळा आहे महाराज. तुमच्याकडच्या सासवा चांगल्या आहेत, मी 2 दिवसापासून पाहतोय. आमच्याकडच्या सासवा भलत्या कठीण आहेत. आमच्याकडचं सांगून राहिलो, तुमचा बेत तिकडे पाहिल मी. आमच्याकडे दिवसभरातून सुनेच्या डोळ्यातून एकदा तरी आणते आसू, तिलाच म्हणतात खरी जातवान सासू. लोणीच्या चांगल्या आहेत बिचाऱ्या, मला थांबायचे अजून 4 दिवस. चांगल्या आहेत लोणीच्या बिचाऱ्या. कणकाईला खूप आनंद व्हायचा महाराज. 3 सुनांचा घरामध्ये राबता आहे, 2 सुनांचा राबता. सावजी विरक्त होऊन घरातून निघून गेला महाराज. पुन्हा सावजीचं काय झालं या बाबतीत कुठल्याही विचारवंताला आजपर्यंत काहीच सापडलेलं नाहीये. बोलोबांनी तुकोबारांना बोलवलं आणि सांगितलं, तुकोबा आपण शेठ आहोत. तुकाराम महाराजांना शेठ म्हणायचे गावामध्ये. कारण काही लेखकांच्या मते तुकोबारायांचा देहू गावामध्ये किराणा दुकानाचा व्यवसाय होता, म्हणून त्यांना सेठ म्हटलं जायचं. काही लेखकांच्या मते महाराजांना गावामध्ये महाजन म्हटलं जायचं. का? त्याचं कारण सांगतो. वजन आणि मापाचे व्यापारी होते तुकाराम महाराज. काही काळ त्यांना तेही मानमान्यता मिळाली, पण ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये द्रव्य आटलं, आणि द्रव्य आटल्यामुळे शेठजीचाही मान गेला आणि महाजनकेचाही मान गेला महाराज. द्रव्य नेला मान एवढ्यावर थांबला नाही. श्री एक अन्न करिता मेली. त्या दुष्काळाच्या खडतर ते मध्ये तुकोबारांची पत्नी रुक्माई अन्न करता मेली महाराज. तुकोबारे म्हणतात, माझ्या खऱ्या परमार्थाला प्रारंभ झाला. बरे झाले देवा निघाली दिवाळी. मला एक वाटतं महाराज, कधी कधी प्रतिकूलतेलाच अनुकूलता मानणं हाच खरा परमार्थाचा प्रारंभ आहे महाराज. येऊ दे जीवनामध्ये दुःख. एक वाक्य सांगून जातो, घरी घेऊन जा. ज्या माणसाच्या जीवनात कधी दुःख येत नाही, ज्या माणसाच्या जीवनात कधी संकट येत नाही, त्याची कधीच प्रगती होत नाही महाराज. कधीच प्रगती होत नाही त्याची. तुकाराम महाराज म्हणतात, देवा बरं झालं रे तो दुष्काळ आणला. आता या असं म्हणणं तरी बरं आहे का? देवा बायको मेली बरं झालं म्हणता येईल आपल्याला? तुमचं नाही माहिती बाबा, मला, मी तर नाही म्हणणार. नाही, बरं झालं म्हणता आलं पाहिजे महाराज. तोच परमार्थ आहे. करा. महिला मंडळ तुम्ही इथे बसल्यात, कीर्तन संपलं घरी गेल्यात, तुमच्या पतीने दारात उभे राहून तुमची आरती ओवाळली, काय म्हणायचं? बरं झालं. काय म्हणायचं? बोला ना, जोरात बोला ना. मला वाटतं मी जे बोललो ते तुम्हाला कळलं नाही. नवीन सांगतो. कीर्तन संपलं, तुम्ही घरी गेलात, दारामध्ये तुमचा पती ताट घेऊन उभा आहे आरतीचं, तुमची आरती केली, मग तुम्हाला घरात घेतलं, काय म्हणायचं? जोरात बोला. काय म्हणायचं? बरं झालं. आणि एखादी ठेवून दिली तरी काय म्हणायचं? म्हणा ना, आता म्हणा. जमलं पाहिजे ना, ते जमलं पाहिजे महाराज. कांद्याला 5,000 रुपये क्विंटल भाव, काय म्हणायचं? बरं झालं. 500 रुपये क्विंटल भाव, काय म्हणायचं? बरं झालं. पुरुष मंडळी घरी गेलात, बायकोने आरती ओवाळली, काय म्हणायचं? बरं झालं. ठेवून दिली, काय म्हणायचं? म्हणा जोरात. अशी कथा वाचली मी, दावणे महाराज. बायकोला भाजी चिरता चिरता बादशाचं बोट कापलं गेलं. बायकोला भाजी चिरून देण्याची परंपरा तशी जुनीच, आणि बायकोला भाजी चिरून देण्याचा आनंद हा
तुकाराम महाराजांच्या कथेत सुद्धा मिळत नाही एवढा आनंद असतो महाराज. तो बादशाह बायकोला भाजी चिरून देत होता, त्याचं बोट कापलं. सगळी नगरी पाहायला आली, कोण येणार नाही, राजाचं बोट कापलंय महाराज. अख्खी नगरी पाहायला आली, फक्त एकच पट्टी आला नाही, बिरबल. तो सासरवाडीला गेला होता. तो 4 दिवसांनी आला आणि मग त्याने पाहिलं बादशाच्या बोटाला चिंदी गुंडाळली होती. बिरबलाने विचारलं, बादशाह काय झालं? म्हणे बोट कापलं. बिरबल म्हणे बरं झालं. आता हे बरं झालं म्हणणं तरी बरं आहे का? ज्याच्याकडे नोकरी करतो, ज्याची चाकरी करतो, ज्याची भाकरी खातो, त्याचं बोट कापलं म्हणतो बरं झालं. असा राग आला त्या बादशाला. अशी टाळी वाजवली त्याने. वाजवल्याबरोबर 2-4 सेवक धावत आले. या बिरबलाला आत्ताच्या आत्ता उचला अंधार कोठडीमध्ये ठेवा म्हणे. माझं बोट कापलं, मला म्हणतो बरं झालं. उचललं त्यांनी त्याला, बिरबलाला दिला अंधार कोठडीत ठेवून. 4 दिवस चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, का जेवण नाही. 5व्या दिवशी त्या बादशाला काय लहर आली, एकटं जंगलामध्ये निघून गेलं शिकार करायला. पण त्याचं दुर्दैव असं, ज्या जंगलामध्ये शिकार करायला गेला त्या जंगलामध्ये त्या ग्रामदेवतेची यात्रा होती आणि त्या आदिवासी लोकांनी देवीला बळी द्यायचा होता. ते बळी पाहत होते, बोकडाचा नाही माणसाचा. आणि त्याला नेमका राजा सापडला. त्याने 4 बाजूंनी घेरलं त्याला. ताजो ताजो पकरी छो, ताजो ताजो पकरी छो. आदिवासी लोकांची भाषा आहे बरं काही. मला फक्त भाषा येते बरं का, नाही तुम्ही मला महाराज का आदिवासी भाषा. पकडलं त्याला, आणलं त्या पुजाऱ्याजवळ. तो पुजारी म्हणे काय रे आणला का बळी? हा पाय. त्याचे कपडे उतरवा, त्याला आंघोळ घाला म्हणे. बळी देताना अगोदर आंघोळ करावी लागते. त्याचे कपडे जेव्हा उतरवले तेव्हा त्या पुजाऱ्याला दिसलं त्याचं बोट कापलं होतं. त्याने राजाला विचारलं काय झालं तुझ्या बोटाला? बोट कापलं. हा बळी चालणार नाही रे मला, हा सदोष बळी आहे, मला निर्दोष बळी पाहिजे. याला 5 फटके मारा आणि जंगलाच्या बाहेर सोडा. राजा म्हणे 50 का मारत नाही, पण सोड. तिथून जो राजा पळत सुटला, घरी झाला आणि अंधार कोठडीमध्ये गेला आणि बिरबलाला सांगितलं, बिरबला मला माफ कर, मी तुझ्या बोलण्याचा विपर्यास केला, माझ्या लक्षात आलं नाही. तू म्हटला होता तेच खरे, माझं बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आज 12च्या भावातच गेलो असतो. बिरबलाने विचारलं काय झालं? अरे त्या आदिवासी लोकांनी मला उचलून नेलं होतं बळी देण्यासाठी, माझं बोट कापलेलं होतं म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. पण बिरबला मला माफ कर, मी अन्याय केला तुझ्यावर, मला माफ कर, मी चांगलं नाही केलं, तुला अंधार कोठडीमध्ये ठेवलं. बिरबला मला माफ कर, बिरबला मला माफ कर. बिरबल म्हणे बादशाह तुम्हाला अंधार कोठडीत ठेवलं ते बी बरंच झालं म्हणे. म्हणे का बरं? तू काही एकटा शिकारीला गेला नसता, तुम्हाला बरोबर घेऊन गेला असता. अरे तुझं तरी कापलेलं होतं पण माझं चांगलं होतं ना, त्यांनी तुला सोडला असता मलाच धरला असता, म्हणून जे झालं ते बरं झालं. बायकोने ठेवून दिली तरी काय म्हणायचं? बोला 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 बोला. तुकोबराय म्हणतात ना, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरे हे दुर्दशा जनामध्ये, बरे दुर्दशा जनामध्ये, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा. संसाराला कुठेतरी प्रारंभ केला आणि अशातच तुकोबारांवर एक आघात झाला. अजून एक सावजीची बायको गतप्राण झाली. आघात पहा महाराज, संकट कशी असतात लक्षात घ्या. पहिली गोष्ट आई वडील गेलेत. नंबर 2 सावजी कुटुंबातून विरक्त निघून गेला. नंबर 3 सावजीची बायको मेली. नंबर 4 स्वतःची पत्नी मेली. आणि नंबर 5 तुकोबरायांचा एक मोठा मुलगा संतू नावाचा, तोही दुष्काळामध्ये मेला. किती संकट आहेत महाराज, विचार करा किती संकट आहेत. आपण कुठेच नाही टिकत राजा.
एखादं संकट आलं तर आपण पंढरपूरला जाणं बंद करतो. लक्षात ठेवा, 5-5 संकट एकाच वेळेला आवासून उभी होते, पण तरी तुकोबारांनी भजन सोडलं नाही. हे नवले महाराज, हे नवले राजाओ. दुष्काळ पडला, धन गेलं, मान गेला, आई वडील गेलेत, भाऊ कुटुंबातून विरक्त होऊन निघून गेला, त्याची बायको मेली, स्वतःची पत्नी मेली, स्वतःचा मोठा मुलगा संतू मेला. आणि जीवनामध्ये एका वेगळ्या परिस्थितीला जगद्गुरु तुकोबारे सामोरे जाऊ लागले. शके 1551चा तो काळ, दुष्काळ आवासून उभा होता महाराज. पाण्याचा थेंब सुद्धा पडत नव्हता. माणसं जाऊ देतो, जनावरांना तर भूमीवर खाण्यासाठी एक तृणाचा काना सुद्धा मिळत नव्हता महाराज. प्रचंड दुष्काळाची दाहकता होती. फक्त भगवंत एवढंच पाहत होते, याही काळामध्ये तुकोबारे भजन सोडतात की काय म्हणून. एक सांगू, भक्ताची कसोटी घ्यावी ती फक्त भगवंतानेच. महाराजांनी संसार सोडला नाही आणि परमार्थही सोडला नाही. पोटापुरते काम परी अगत्य तो राम, महाराज म्हणतायत. आता एक ठरवलं, पोटापुरतं काम करायचं, भजन मात्र अखंड करायचं. रात्रंदिवस भजनाला प्रारंभ झाला. महाराज म्हणते, देवा तू किती त्रास देणार आहेस, देऊन देव. एक गोष्ट लक्षात ठेव, त्रास देता देता तूच थकशील, पण भजन करता करता मी कधीच थकणार नाही. याला तुकाराम म्हणतात महाराज. दिवसा मागून रात्र येतच असते महाराज. जिथे विष आहे तिथे अमृत आहेच, जिथे सुख आहे तिथे दुःख आहेच, जिथे सत्य आहे तिथे असत्य आहेच, जिथे चांगली लोक आहेत तिथे वाईट माणसं पण आहेतच महाराज. काळ बदलत राहतो राजाओ. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये दशा कशीही येऊ दे, पण जीवनाची दिशा चुकू देऊ नका. दशा येऊ देत कशी, तुमची कसोटीच असते महाराजी. कसोटीला न उतरणाऱ्या बऱ्याच माळकऱ्यांनी कोरोनामध्ये माळा काढल्या. काय सांगाव तुम्हाला, डॉक्टरने सांगितलं म्हणे खाऊन घ्या असं. 35-35 वर्षाच्या माळा घातलेल्या लोकांनी काढल्या हो कोरोनामध्ये. काय सांगू तुम्हाला, इतकं वाईट वाटतं. गुरुजी सांगायचे, जीवनात दशा कशीही येऊ देत, फक्त दिशा चुकू देऊ नको. त्या दशेला सुद्धा दिशेवर आणण्याचं काम भगवंताचं भजन करत असतं महाराज. चुकू नाही दिलं महाराजांनी. प्रसंग कसा येऊ देत, महाराजांनी भजन नाही चुकू दिलं राजाओ. उलट आहे त्या प्रत्येक कामामध्ये राम पाहिला. कामामध्ये कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव सुख होईल, जाईल दुःख होईल जना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. हे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. परिस्थिती कशी असू दे जीवनामध्ये, मनस्थिती बिघडू देऊ नका. 2 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला सिद्धांताच्या. उद्या विचारेल मी, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. एक, जीवनामध्ये दशा कशी हे असू देत, दिशा चुकू देऊ नका. आणि जीवनामध्ये परिस्थिती कशी असू देत, फक्त मनस्थिती बिघडू देऊ नका. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जीवनातली दशा चुकली तरी चालेल, पण दिशा चुकायला नको. परिस्थिती बिघडली तरी चालेल, पण मनस्थिती बिघडायला नको. जीवन जगण्याचं द्योतक आहे राजावळी. तुकोबारांनी नाही चुकू दिला परमार्थ महाराज.
जगावं तर लागणार आहे, पोटापरता करावंच लागणार आहेत. महाराजांनी कर्ज काढलं. कर्ज काय काळ असतो माणसाच्या जीवनामध्ये, याही काळाला सामोरं जावं लागतं महाराज. एक काळ असा होता, तुकोबा सेठ देहू गावामध्ये लोकांना कर्ज वाटत होते. तेच तुकोबा सेठ आज लोकांकडून कर्ज घेत होते महाराज. काळ येत राहतो राजा हो, घाबरू नका. माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायी चालताना पुण्याच्या ज्या रस्त्यावरून माऊलीचा सोहळा चालतो ना, त्या रस्त्यावर एक भलं मोठं बॅनर लावलेलं, त्याच्यावर एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. तुम्हाला आवडेल ऐका. जब घना अंधेरा हो समज जाना सूर्योदय निकट आहे. जास्त गडद अंधार पडला की समजायचं आता सूर्योदय लवकर होईल. जीवनामध्ये जास्त दुःख आली की समजायचं आता सुख लवकर येईल म्हणून. घाबरू नका मला दुःखाला. घाबरलात की गेलातच. जब घना अंधेरा हो समज जाना सूर्योदय निकट आहे. तुकोबारांनी विचार केला, ज्या अर्थी माझ्या जीवनामध्ये अरिष्ट येत आहेत, समजायचं आता मला माझ्या प्रभू परमात्म्याची भेट लवकर होईल म्हणून. माझ्या सुखाचे दिवस येतील आता. तुकोबारांनी कर्ज काढलं. व्यापार उदिमासाठी कोकणात निघालेत. एक बैल होता, त्या बैलाच्या पाठीवर गोणी ठेवली. पण ध्यास होता महाराज, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, सारखं भजन चालायचं. आजूबाजूचे व्यापारी लोक कंटाळून जायचे तुकाराम महाराजांना. ज्यांना भजन आवडायचं त्यांना बरं वाटायचं, पण ज्यांना भजन आवडायचं नाही त्यांना बरं नाही वाटायचं ना. ते कंटाळून गेले तुकोबारांना. मग ते पुढे निघून जायचे, एक तर मागे राहून जायचे. तुकोबा एकटे चालायचे, पण तुकोबांचं कामामध्ये काम, भजन चालूच, बंद नाही महाराज. आणि एक सांगू तुम्हाला, भगवंताची भक्ती करण्याचा हा सगळ्यात सुलभ मार्ग आहे. लक्षात ठेवा. कोणता? कुठलंही काम करत असताना देवाचं नाव घ्यायचं. शेतकऱ्यांनी शेती करायची, देवाचं नाव घ्यायचं. व्यापाऱ्याने व्यापार करायचा, देवाचं नाव घ्यायचं. नोकरदारांनी नोकरी करायची, देवाचं नाव घ्यायचं. स्त्रियांना तर फार सोपं आहे, स्वयंपाक करता करता देवाचं नाव घ्यायचं. जमेल का? जमेल का? भाकरी करता का तुम्ही? भाकरी करता का तुम्ही? भाकरी आता ते काहीच बोलत नाही म्हणून तुम्हाला विचारून राहिलो मी. मला वाटतं तुमच्याकडे का माणसं भाकरी करतात का काय बॉस? भाकरी करता का तुम्ही? बर. काठोक आहे का तुमच्या घरी? काठोक? मी म्हटलं काठ होते का तुमच्या घरी? ते म्हणे पराती आहेत म्हणे. माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे, हो किंवा नाही. काठ होत आहे का तुमच्या घरी? नाही, हे उत्तर आहे त्याचं. बरं, पाहिलेलं तरी आहे का तुम्ही? स्टीलचं असतं का पितळाचं? लाकडाचं असतं का? बरं बरं. आता काठोत राहिलं नाही महाराज. आता बाया स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात आणि मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. सुधरून गेल्यात बाया, सुधारण्याचेच लक्षण आहेत महाराज सगळे. काळ बदलला. करता येतं भजन, करून पा. मी सांगतो तसं करून पा बरं. ताटात पीठ ओढायचं, म्हणायचं रामकृष्णारी. पाणी टाका, रामकृष्णारी. मळून घ्या, रामकृष्णारी. भाकरी थापायची, रामकृष्णारी. तवा ठेवायचा, म्हणायचं रामकृष्णारी. गॅस चालू करायची, आठवून ठेवा. भाकरी टाकायची, म्हणायचं रामकृष्णारी. उलटी करायची, रामकृष्णारी. शेकून घ्यायची, रामकृष्णारी. नवऱ्याच्या ताटात वाढायची, वाढताना एकच म्हणायचं काय? आता तर म्हणा माऊली हो. बल त्या कट्टर बाया येतो महाराज, देवाचं नावच येऊ देत नाही तोंडात अजिबात. महाराजांनी ध्यास सोडला नाही महाराज. बाकीचे व्यापारी कंटाळायचेत. हा तुकोबा नुसता भजन करत बसतो, लक्ष नाही याचं. महाराज व्यापार संपला, परत येत होते. बैल सोबत होता. त्या बैलाच्या पाठीवर गोणी ठेवली आणि परत येत असताना, देहू गावाकडे वळत असताना कोकणातून अंधार पडला. रात्र झाली. सोसाट्याचा वारा वाहू लागला. विजा कडकडू लागल्यात. प्रचंड वादळ सुटलं. पण जगद्गुरु तुकोबारांचं भजन मात्र चालू होतं महाराज. अंधार पडल्यामुळे रस्ता सुचत नव्हता. घनदाट अरण्याचा रस्ता लागला. काय करावं सुचत नाही.
अशातच बैलाच्या पाठीवरची गोणी खाली पडली महाराज. जशी बैलाच्या पाठीवरची गोणी खाली पडली, तुकोबराय एकटेच. तुकोबरायनं ती गोणी उचलता येत नव्हती महाराज. बाजूला जाऊन बसलेत, डोक्याला हात लावलंय, प्रभू परमात्म्याचं भजन चालू आहे. देवा काय परीक्षा पाहतोस रे माझी. महाराज भगवंताला काळजी पडली. भगवंताला काळजी नाही पडत, भगवंताला भजन करणाऱ्याची काळजी पडते महाराज. अशी कोणाची काळजी करायला रिकामा नाही तो. ऐका, आमच्या भागामध्ये कीर्तनकार होऊन गेले धावणे महाराज, दोडकोजी महाराज पोरेकर म्हणून. ते एक वाक्य सांगायचे, या जगामध्ये दुष्काळ अजून पडलाच नाही. त्यांचं वाक्य आहे ते, त्यांच्या विचारानुसार. दोडकोजी महाराज सांगायचे, मी या जगामध्ये दुष्काळ त्याच दिवशी अनुभवेल ज्या दिवशी वारकरी उपाशी मरेल. पाहिलं तुम्ही कधी वारकरी उपाशी मेला असं? कधीच नाही महाराज. वारकरी उपाशी नाही तर दुष्काळच नाही महाराज. का? त्याची काळजी देव वाहतो महाराज, देव वाहतो त्याची काळजी. तुकोबारे रस्त्याच्या काठावर बसलेत. एवढ्यात भगवंताने एका पांतस्थाचं रूप घेतलं आणि पांतस्थाचं रूप घेऊन रस्त्याने चालू लागेल उच्च दिपाड पुरुष. तुकोबाराने विचारलं, कोण आहेस? मी तुकोबा नावाचा कुणबी. कुठे चाललेत? व्यापार करायला गेलो होतो, देहू गावाकडे चाललो. ही गोणी पडली हो, मला उचलता येत नाही, जरा मदत करता का? प्रभू परमात्म्याला काय शक्य. एका हाताने गोणी उचलली महाराज आणि बैलावर ठेवली. रस्ता माहिती आहे का तुला? अंधार आहे हो, मला नाही कळत रस्ता, चल माझ्या मागे मागे. भगवान पुढे चालायचे, त्याच्या पाठीमागे तुकोबा, त्याच्या पाठीमागे त्या बैलावरची गोणी. महाराज जसा विजेचा लख प्रकाश पडला की त्या पडल्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना पहिलं दर्शन जंगलामध्ये झालं ते भगवान पंढरीनाथाचं. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकोबारायांना पहिलं दर्शन झालं भगवान पंढरीश परमात्म्याचं. चालत 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 इंद्रायणीपर्यंत आलेत. पाहतात तो काय, इंद्रायणी तुथडी भरून वाहत होती. जगद्गुरु तुकोबारांनी विचार केला, आता कमीत कमी 2 दिवस इंद्रायणीचा पूर ओसरत नाही, आणि इंद्रायणीचा 2 दिवस जर पूर ओसरला नाही तर आपल्याला आता देहूमध्ये जाताच येणार नाही. आणि पांतस्थ होता ना पुढे. कोण पांतस्थ? परमात्मा. ए बाबा, तुला पलीकडच्या काठावर यायचंय का? हो ना महाराज, तेवढ्या करताच तर थांबलोय मी. ये माझ्या मागे मागे. काही नाही, फक्त गुडघाभर पाणी आहे. महाराज म्हणतात, अरे बाबा माझा जन्म इंद्रायणी मधला आहे. इंद्रायणी कुठे खोल आहे, कुठे उथळ आहे मला माहिती आहे, कुठे किती पाणी असतं हे मला माहिती आहे. तू कसं काय म्हणतो गुडघा एवढंच पाणी आहे? अहो या, घाबरू नका तुम्ही, मी आहे म्हटलं तुमच्या सोबत. आणि महाराजांचं ब्रीद आहे, तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. का म्हणे भार कैवारी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलियावरी, भार घातलियावरी. का म्हणे भार घातलियावरी. हे तुका म्हणे भार घातलियावरी. का म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. जीवनामध्ये ज्या दिवशी अडचणी येतील ना महाराज, त्या दिवशी भगवंताच्या दरबारात जा आणि त्याला सांगा, देवा मला आता काही सुचत नाही, आता तू जाण आणि हे जाण. त्याच्यावर एकदा भार घाला, परिणाम काय होईल? होईल कैवारी नारायण,
पण केव्हा? तुका मने भार घातली यावरी, त्याच्यावर एकदा भार टाका, जीवनातली सगळी दुःख संपून जातात महाराज. आपण भार टाकत नाही त्याच्यावर, म्हणून अडचणी येत महाराज. आपण आपल्या ऐश्वर्यामध्ये जगायला पाहतो, नाही, हे सगळे देवा तुझं आहे. जीवनामध्ये सुख आलं तरी तूच आहेस आणि दुःख आली तरी तूच आहेस. एकदा भार टाकायला शिका महाराज, जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. होईन कैवारी नारायण, मी आहे, येऊ नको, ये पुढे. भगवंताने आपलं सुदर्शन इंद्रायणीमध्ये टाकलं. जगद्गुरु तुकोबारायांना बैला सहित पलीकडच्या काठावर आणलं महाराज. पहिलं दर्शन. जसे पलीकडच्या काठावर गेलेत आणि पलीकडच्या काठावर गेले, रात्रीची वेळ, मध्यरात्रीचा प्रसंग. या पांतस्थाला आता आपल्या घरी न्यावं, याने आपल्यावर उपकार केलेत म्हणून आवाज द्यायला लागले, तर भगवान अदृश्य झाले तेवढ्यात. आणि मग जगद्गुरु तुकोबांच्या लक्षात आलं, प्रभू परमात्म्याचीच ही किमया आहे म्हणून. या दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायांचा भजनावरचा दृढ विश्वास झाला महाराज. माझ्या पांडुरंगाचं भजन केलं की काय फळ प्राप्त होतं हे जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्यांदा अनुभवलं महाराज. दुष्काळ संपत नव्हता महाराज, व्यापार उद्दिम संपत आला, कोणी कर्ज द्यायला तयार नाही. शेवटी जिजाऊंनी विचार केला, मी जाते म्हटले सावकाराकडे. स्वतः जिजाऊ सावकाराकडे गेल्यात आणि सांगितलं, मला कर्ज हवंय. बाई, तुझ्या नवऱ्याचा दिवाळा निघालाय, कर्ज फेडशील कशी? तुम्हाला माहित नाही मी कोणाची मुलगी आहे? जिजाऊचे वडील आप्पाजी गुळवे पुण्यामध्ये एक श्रीमंत सावकार होते महाराज. श्रीमंत सावकार होते. तुम्ही म्हणाल, आप्पाजी गुळवे सावकाराची मुलगी आणि तुकाराम महाराजांची एवढी परिस्थिती दयनीय असताना मुलगी कशी दिली? नाही, ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला तुकोबाराय शेटच होते महाराज. नंतर दुष्काळामध्ये वाताहत झाली. काही कीर्तनकार मोठं रंजवून सांगतात, ते 1500 एकर ऊस होता म्हटले त्यांच्याकडे. मी काही पाहायला गेलो नव्हतो, पण सावकार होते एवढं मात्र नक्की महाराज. सावकार होते. कोण? आप्पाजी गुळवे. तुम्हाला माहित नाही मी कोणाची मुलगी आहे? सावकाराने सांगितलं, बाई, तुकोबाराच्या नावावर कर्ज घ्यायला आली असेल तर मी अजिबात देणार नाही. हा, आप्पाजी गुळव्यांची मुलगी आहे म्हणून कर्ज घेऊन जाय. कर्जाची रक्कम किती होती माहिती आहे? फक्त 200 रुपये. पूर्वी 200 रुपयांना फार किंमत होती महाराज. आता काय किंमत आहे? आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, धावणे महाराज, कीर्तन संपलं, कथा संपली की लोक कीर्तनकाराच्या पाय पडायला येतात. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? आहे ना अशी पद्धत? बरं. आणि जे लोक पाय पडायला येतात ते कीर्तनकाराच्या पायाजवळ 200 रुपये ठेवतात. आहे का पद्धत तुमच्याकडे? म्हणा नाही, म्हणा नाही, म्हणा. पूर्वीच्या काळी 200 रुपयाला फार किंमत होती महाराज. मी तर असं ऐकलंय, नाथ महाराजांच्या काळामध्ये एक ब्राह्मण 200 रुपये कर्ज घ्यायला आला होता, कारण त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं म्हणून. 200 रुपयात लग्न होत होती महाराज पूर्वी. होनामध्ये किंमत मोजली जायची. 200 रुपयाचं कर्ज काढलं. कोणी? जिजाऊंनी. आणि तुकोबारांना सांगितलं, महाराज, थोडासा संसाराचा ध्यास धरावं. आजूबाजूचे लोक पहा कसा सुंदर संसार करतात. तुम्हाला नाही वाटत आपण असा संसार करावा असं? ठीक आहे, आता एक काम करा, हे 200 रुपये घ्या आणि कोकणामध्ये बाजार करायला जा. तुकोबारांनी 200 रुपयाचं कर्ज काढलं जिजाऊंनी, ते तुकोबारांना दिलं. तुकोबारांनी 200 रुपयाच्या मिरच्या भरल्या. मिरच्या 200 रुपयाच्या मिरच्या भरल्या, 3 गोण्या मिरच्या. आणि त्या मोठ्या मोठ्या गोण्या होत्या महाराज. 3 मोठ्या मोठ्या गोण्या त्या बैलावर टाकल्यात आणि तुकोबाराय कोकणामध्ये विकायला निघालेत. काही लेखकांनी असं लिहिलंय आपल्या चरित्रामध्ये की तुकोबाराय पनवेलला त्या मिरच्या विकायला गेलेत म्हणून. कोकणातून पनवेलला. समुद्राचा काठ
असं वर्णन आलेलं आहे बरं का. संत महिपती महाराजांनी असं वर्णन करेल, कोकणाच्या काठी. यावरून पनवेलचा अंदाज लागतो, तर्क लागतो थोडस. गेलेत एका गावामध्ये, गेलेत. एक वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली जनावर बाजूला बांधलं. त्या मिरच्या उतरवल्यात, खाली ठेवल्यात. बाजूला शिवालय होतं, भगवान शंकराची मूर्ती. आणि तिथे मिरच्या विकायला बसलेत. मिरच्या विकायला बसल्यानंतर त्या ठिकाणी 2 बाया आल्यात मिरच्या घ्यायला. महाराज कुठलेत? देहू गावावरून आलोय. बर बर, आम्हाला मिरच्या हव्या होत्या, घ्या ना. महाराज पण आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग आम्ही तांदूळ आणले, दिले तर चालतील, कोकणात तांदूळ जास्त पिकतो. महाराज म्हटले काही हरकत नाही. त्या बाईंनी 2 शेर तांदूळ तुकोबराने दिले. 2 शेर म्हणजे तुमच्याकडे किती वजन होतं ते? शेरच वजन आहे तुमच्याकडे? माप शेराचंच माप आहे का तुमच्याकडे? का आधी आहे पाहिली? आधी आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे चंप म्हणतात त्याला, बरोबर आहे ना? चंप ना, 2 शेराचं 1 चंप आणि 2 चंपाची 1 पाहिली, बरोबर आहे. 2 शेर तांदूळ दिले तुकोबरायांना. आणि त्या 2 शेराच्या तांदळामध्ये काही मिरच्या तुकोबरायांनी तिला मोजून दिल्या त्या बायांना. त्या बायका म्हटल्यात, महाराज एवढ्या काटेकोर मिरच्या मोजून दिल्यात, थोड्याफार वरती टाका ना. मग तुकोबरांनी आपल्या हाताने टाकायच्या ना. तुकोबर म्हणते तुम्हाला लागतील तेवढे घ्या. मग आता असं सांगितल्यावर बाया आहे काय करतील का? कोकणातल्या बाया होत्या त्या का लोणीच्या बाया होत्या का? त्या काही लोणीच्या बाया प्रामाणिक बिचाऱ्या, कोकणातल्या बाया होत्या त्या. त्यांनी 2-4 मिरच्या वरती घ्यायच्या, तर त्यांनी मूठ भरून बचक भरून मिरच्या घेऊन घेतल्यात. बरं गुपचूप बसायचं ना. त्या मिरच्या घेऊन गावामध्ये गेल्यात आणि अख्ख्या गावामध्ये त्यांनी चर्चा केली. काय? असा असा वाणी तुकोबा नावाचा मिरच्या विकायला आलेला आहे आणि तो वरून जेवढ्या मिरच्या लागेल तेवढ्या देतो म्हणे. सुटल्या ना बाया मग. बर, श्री म्हणजे विदाउट केबल नेटवर्क, विदाउट केबल, फुल नेटवर्क, रेंज एकदम फुल. धर्मराजाचा शाप आहे महाराज, त्यांना कोणतीच गोष्ट त्यांच्या पोटात राहत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट गावामध्ये पसरवायची असतील, 100 माणसं काम करत नाही, ती एकच बाई काम करते महाराज. एवढं नेटवर्क तेज येते. अख्ख्या गावामध्ये चर्चा. तुकोबा नावाचा कोणतरी सेठ आलेला आहे, तो मिरच्या विकतोय. आल्यात बाया, महाराज मिरच्या पाहिजे होत्या, घ्या. महाराज असते काही काय भाई, महाराज आमच्याजवळ पैसे नाही म्हणे. मग उधार जिंदगी सुधार. उचला. ज्याला जेवढ्या मिरच्या लागतील तेवढ्या त्याने उचलल्यात, पैसे न देता. फक्त एका बाईने 6 रुपये दिलेत आणि एका बाईने 2 शेर तांदूळ दिलेत. एवढंच फक्त पदरामध्ये पडलं. किती रुपयाच्या मिरच्या भरलेल्या होत्या? बरं झालं एवढं तरी लक्षात राहिलं तुमच्या. धावणे महाराज भले भले मोठे पोते, 2 पोते काही मिनिटात चालले गेले त्या गावामध्ये. आणि फक्त एक मोठी पोतडे राहिलं होतं तेवढं बस. त्या गावामध्ये एक दटिंगन होता. दटिंगन गुंड प्रवृत्तीचा माणूस होता. तो आला त्या ठिकाणी. त्याने पाहिलं, ए आता कोणी मिरच्यांना हात लावायचा नाही. लोक म्हणे का बरं? माझ्या घरी मुलीचं लग्न आहे तुकोबा. बर, मग मला या सगळ्या मिरच्या पाहिजे, पोतभर घेऊन जा. पैसे नाहीत माझ्याकडे, उचल, लग्न आहे तुझ्याकडे, घेऊन जा, तुझी वेळ तर भागव. महाराज 1 रुपया न घेता त्या दटिंगनाने ते सगळंच्या सगळं पोतं उचललं आणि आपल्या घरी निघून गेला महाराज. इकडे भगवान पांडुरंगाला काळजी पडली. महाराज अरे कर्ज तुकारामाने नाही काढलं, कर्ज कोणी काढलंय? जिजाऊने काढलेलं आहे. जिजाऊ एक तर अगोदरच माझा बेत पाहते, भगवंताला माहिती होतं. आणि जर तिला कळालं महाराज
200 रुपयाचं कर्ज काढलं आणि त्याचं पुन्हा व्याज होऊन गेलं तर जिजाऊ तुकाराम महाराजांचा नाही अगोदर माझाच भेद पाहिजे. सांगतो तुम्हाला, भगवान रावणाला घाबरत नव्हते, भगवान कौसाला घाबरत नव्हते, एवढे जिजामातेला घाबरत होते महाराज. काय सांगू तुम्हाला, का भक्ती करणाऱ्या भक्ताची बायको होती महाराज ती, म्हणून तुकोबारांची सेवा करत होती महाराज ती, आणि तुकोबारांची सेवा करणारी होती म्हणून भगवान तिला घाबरत होते महाराज. माझ्या तुकोबाची सेवा करते म्हणून भगवंताने एका गडी माणसाचं रूप घेतलं. ज्यांनी ज्यांनी फुगट मिरच्या घेतल्या होत्या ना त्यांच्या दारासमोर गेलेत. राम राम. लोक म्हणे तुम्ही कोण? मी मैपती महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे महाराज. तुका सेटवानी देहूकर, मी विठोजी त्याचा चाकर, मिरच्या आणल्या गोणीभर त्याचा उधार दे आता. मी तुकाराम महाराजांचा विठोजी नावाचा चाकर आहे आणि मी उधारी जमा करायला आलोय म्हणे. पहिल्या घरी गेला ना, त्या बाईने विचारलं मी किती मिरच्या आणल्यात ये, तरी तुम्हाला माहिती आहे का? हो, तू 2 किलो मिरच्या आणल्यात, मोजून पाय म्हणे. तिने शेजारच्या घरून माप आणलं, तराजू आणला, मोजल्या तर बरोबर 2 किलो नाही का. त्याला काय अशक्य हो? हा खरंच आहे बर का, हा खरंच नोकर आहे. बायांनी फटाफट पैसे द्यायला सुरुवात केली, फटाफट पैसे द्यायला सुरुवात केली. भगवंताने सगळ्यांचे पैसे जमा केले आणि मग राहिला होता तेवढा एकच. कोण? हा, तो अपक्ष. गेले त्याच्या घरी, हे गोणीभर मिरच्या आणलेत, पैसे दे पैसे. तो म्हणे तू कोण आहेस? मी तुकोबाचा चाकर आहे, उधारी जमा करायला आलोय. मला तुकोबाने मिरच्या फुगट दिल्यात माझ्या पोरीचं लग्न. फुगट? कोणी सांगितलं फुगट? मला पैसे घ्यायला पाठवलं. चाल तुकोबाकडे. तो म्हणतो तर टिंगण, चाल तुकोबाकडे. भगवंताने विचार केला, हा जर मला तुकोबाऱ्यांकडे घेऊन गेला तर तुकोबारे सरळ सांगतील मी कोणालाच पैसे घ्यायला पाठवलं नाही, असं आपली फजिती होईल. उलट भगवंताने सांगितलं मी येणार नाही. आणि का बरं? जर मी तुझ्याकडून पैसे न घेता तुकाराम महाराजांकडे गेलो तर तुकाराम महाराज म्हणतील तू पैसे काढायला समर्थ नाहीस, तुला नोकरी करता येत नाही, मला नोकरीवरून काढून टाकतील, माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, मला पैसे दे तरच मी तुझ्या घरातून बाहेर निघेल. ते बी इतकं वात्रट होतं, ते म्हणे मी पैसे देणार नाही. म्हणे का बरं? सप्ताहाला 11 रुपये देत नाही तर मिरच्यांचे काय पैसे देईल मी तुला? नाही मिळणार पैसे. भगवान सांगताय ते बघ, मी तुला आता वेळ देतो 2 मिनिटाची, माझे पैसे मिळाले तर ठीक, नाही तर आत्ताच्या आत्ता तुझ्या दारामध्ये फाशी घेतो, इथेच मरतो म्हणे. महाराज तरी ते दटिंगण मानायला तयार नाही. गल्लीतले सगळे लोक जमा झाले. त्यात भगवंताने त्या लोकांना सांगितलं, खबरदार, जर याने मला पैसे नाही दिलेत तर मी इथेच तुकाराम महाराज आपलं या दटिंगणाच्या दारासमोर फाशी घेईल, इथे मरेल आणि अख्खं गाव तुमचं उचलून दिवाणात उभं करेल, लक्षात ठेवा. सगळे लोक सुटले. त्यांनी काय केलं माहितीये का? त्या दटिंगणाला मारून काढलं पहिले. इतकं जोडलं, दे त्याचे पैसे. महाराज पैसे राहतील तर दिल, नाही तर कुठून दिल? दटिंगणच तो. पैसे नव्हते. शेवटी गावातल्या लोकांनी 1 रुपया, 2 रुपया, 4 रुपयाची वर्गणी केली. त्या गोणीभर मिरच्यांचे पैसे जमा केले आणि त्याच्याजवळ दिलेत. आणि मग भगवंताने विचार केला, आता जर तुकाराम महाराजांकडे पैसे घेऊन गेलो तर तुकाराम महाराज म्हणतील तुला पैसे घ्यायला कोणी पाठवलं होतं ते सांग पहिली. मग महाराजांनी एका चौधरीचं रूप घेतलं. महाराज पूर्वी राजाच्या जागेवर चौधरी कारभार पाहायचा. चौधरीच्या रूपामध्ये गेलेत आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज अहो मी या गावचा चौधरी आहे. बरं बरं बरं, काय म्हणता तुम्ही? काही नाही, तुम्ही माझ्या गावातल्या लोकांना मिरच्या दिल्या तर सगळ्या फुकट लोकांनी उचलून नेल्या, माझ्या गावाचं नाव खराब होईल म्हणून मी सगळ्यांचे पैसे जमा केलेत आणि ते पैसे तुमच्याजवळ आता आणून दिलेत. तुम्ही एक काम करा, हे एवढे पैसे घ्या. महाराजांनी ते सगळे पैसे घेतलेत. महाराज म्हटले, बाबा पांडुरंगालाच कृपा रे, पांडुरंगालाच काळजी माहिती. महाराजांना काय माहिती तोच पांडुरंग आहे असं. दिवस असताना चालला होता. महाराजांनी जवळचं पातेलं काढलं, 3 दगडांची चूल मांडली, त्याच्यावर ते 2 शेर तांदूळ मिळालेले होते,
पाणी टाकलं, अंधण ठेवलं, तांदूळ टाकले आणि भात शिजवला. तुमच्याकडे भात असंच करतात ना? आमच्याकडे आधी पाणी टाकतात मग तांदूळ टाकतात. तुमच्याकडे कसं काय? नाही, मग ज्याच्या फरक असतो बा ज्याच्या त्याच्याकडे. आमच्याकडे अगोदर सडा टाकतात आणि मग रांगोळी करतात. तुमच्याकडे कसं काय? नाही, फरक असतो ना जिकडे तिकडे. काही काही भागांमध्ये त्या सड्यामध्येच रांगोळी काढून देतात आणि मग मारतात. 3 दगडांची चूल मांडली, त्याच्यावर अंधण ठेवलं. अंधण ठेवल्यानंतर जगद्गुरु तुकोबर आहे त्या चौधरीला सांगतात. कोण चौधरी? कोण चौधरी? जगाचा मालक. त्या चौधरीला सांगतात, बाबा माझी वर्गणी जमा करून आणून दिली, एक काम कर ना, माझ्याजवळ 6 रुपये आहेत. म्हटले 6 रुपये मिरच्यांचे अगोदरचे. या गावात तूप चांगलं मिळतं, तूप घेऊन येतोस आपण, भाताबरोबर तूप खाऊ. भगवान म्हटले, मग आमच्या गावाला तूप 1 नंबर. जेवण तुपाशिवाय सिद्धच होत नाही महाराज. तुपाला दुसरं नाव आहे का अजून एक? अन्नशुद्धी. ज्या जेवणामध्ये तूप नाही ते जेवणच नाही महाराज. पूर्वी मिळायचं ते. राम लगन में मिला दूध दही तो कृष्णावतार में घी. घी म्हणजे तूप, चांगलं तूप कृष्ण अवतारामध्ये मिळायचं. राम लगन में मिला दूध दही तो कृष्णावतार में घी. आणि कलियुग में मिली है चाय तो फूक फूक के पी. आपल्या वाट्याला चहा आहे आता. बरं, तो चहा बी ठिकाणावर नाही हो. तुमच्याकडे चांगला बनवतात चहा. मला प्यायचा आहे आता. तुमच्याकडे चहा चांगला बनवतात तुमच्याकडे. आमच्याकडे चहा नाही बरोबर बनवत. आमच्याकडचा चहा असा असतो ना, तो कब्बशीमध्ये जर टाकला, वरचा मंडप, फॅन, जाळं सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्येच उडी मारून आत्महत्या करून घ्यावी का काय भास. भगवान स्वतः तूप घ्यायला गेलेत. भगवंताने तूप आणलं तोपर्यंत जगद्गुरु तुकोबरांनी भात शिजवला होता. 2 ताटं मांडलीत आणि 2 ताटं मांडल्या बरोबर भगवान शंकर उठले. कुठे होते भगवान शंकर? सांगा, कुठे होते? मंदिरात होते ना बाजूला. भगवान शंकर म्हणे, काय विष्णुदेवा, एकटे एकटे भात खातात तूप टाकून? या या या. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या गावामध्ये भगवान शंकर आणि भगवान पांडुरंगासोबत प्रसाद ग्रहण केला. पुढे त्या 200 रुपयाचं काय झालं? मिळवलेल्या पैशांचा आणि त्याचा व्यापार, ज्याच्यामध्ये 50 रुपये तुकोबरायांना नफा झाला होता. 200 रुपयाचे किती रुपये झाले होते? 250 रुपये झाले होते. त्या 250 रुपयाचं पुढे काय झालं हे आपण आता उद्याच्या कथेमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आता आपल्या काही झाकीचं प्रदर्शन होईल. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जन्मोत्सव सोहळा आपण पाहणार आहोत. याच्याकरता आपण एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. तुकाराम 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 तुकाराम